मित्रांनो नमस्कार. तर सध्या आहे मी बीडच्या बसस्टँडवर आणि चाललो आहे परळीला. परळी आहे इथून 92 किलोमीटर अंतरावर आणि मला वाटतं तिकीट असणार आहे 130 ते 40च्या जवळपास. कारण आष्टीला गेलो होतो तर 125 रुपये आष्टीचं तिकीट होतं. 80 किलोमीटर आष्टीचं अंतर आहे. तर चला आता परळीचं बघू. परळीला आपल्याला ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण होणार आहे याच व्हिडिओमध्ये आणि हा बसचा प्रवास पण. चला आता बस लागली कधी लागते बघू. हे बघा सगळ्या गाड्या छत्रपती संभाजीनगरच्या लागलेल्या आहेत. तिन्ही पण गाड्या आपल्याला मागं जाऊन बघावं लागेल. तर हे असं चालू आहे मित्रांनो नवीन बसस्टँडचं काम. हे बघा 15 फुटाच्या जवळपास हे खोल खड्डा इथं असं केलेला आहे. पिल्लरचं काम सध्या कंप्लीट झालंय असं वाटतंय. सध्या बीडच्या बसस्टँडवर बस अशा कुठं पण उभा आहेत. आता काम तर चालू आहे मोठ्या म्हणजे गतीने स्पीडमध्ये काम चालू आहे. सध्या बघा अशा ह्या बस कुठं पण उभा आहेत. ह्या माझ्या साईडला पण मागं बस उभा आहेत आणि तिकडं पूर्ण पत्र्याचं कंपाऊंड केलं आहे बांधकाम जेवढ्या एरियात चालू आहे तेवढं. तर लवकरच होईल हे कंप्लीट. आणि परळीला जाताना आपल्याला वडवणी तेलगाव हे गाव लागणार आहे. मी प्रॉपर बीडचा आहे. माझं नाव आहे प्रवीण पुराणी. तर सबस्क्राईब नक्की करा. गाडीला बोर्ड नाही लोक पळत आहेत धूळ खात. कमाल आहे नुसतं फजिती चालू आहे सध्या नुसती इथं. तर परळी गाडी आहे 12:30ला. मग आम्ही तुम्हाला म्हणलो 12 वाजता पण 12 वाजता नव्हती 12:30. बराच वेळ झाला वाट बघतो. बदले बसू नका बरं का. डायरेक्ट काळेगाव घाटसावली तेलगाव. तर आता 1:45 वाजलेले आहेत आणि माजलगाव गाडीने चाललो आहे मी तेलगावपर्यंत. तिथून पुढं जाऊ आपण गाडी बदलून परळीला. अरे बाबा पंढरपूर आहे पंढरपूर माहिती का. मग आपण इष्टी चाललं होतं तर गाव राहिलं का गाडी तर पुढं हलणारच आहे ना. त्याला दुसरं लागत असते. त्या गाडीने आलो आपण आत्ता तेलगावला. सध्या पोचलोय. डायरेक्ट जी परळी गाडी जी होती ती काय आपल्याला लागली नाही. 1:45 पर्यंत वाट बघितली. आता हे मागं तेलगावचं बस स्टँड आहे. आता इथून जाऊ आपण पुढं परळीला. बरीच स्लो होती गाडी. जुनी गाडी होती लालपरी. हे आहे सगळं तेलगावचं बस स्टँड. आता इथून परळीला पुढं निघू आपण थोड्या वेळात. गाडी
मित्रांनो सध्या मी आहे परळीच्या बसस्टँडवर. हे माझ्या मागं आहे परळीचं बसस्टँड. 5 वाजून 10 मिनटं झालीत आता. म्हणजे 3-3.25 तास लागले मला इथं पोहोचायला. मध्ये रस्त्याचं काम पण चालू होतं बीड ते परळी, त्याच्यामुळं उशीर लागला. आणि तेलगावमध्ये पण आपला अर्धा-पाऊण तास गेला. तर आता जाऊ आपण वैद्यनाथाच्या दर्शनाला. चला. हे आहे परळीचं बसस्टँड. आणि इथं एक चांगली गोष्ट अशी की तिकडे एक मंदिर आहे. हे तिकडं समोर बसस्टँड आणि इथं हे आहे मंदिर गणपती बाप्पाचं. एकदम मस्त वाटलं हे बघून. बसस्टँडपासून चलतच निघलो आहे मी मंदिराकडं. अर्धा किलोमीटर अंतरावर आहे बसस्टँडपासून मंदिर. विचारित जाऊ आपण कुठं आहे, कुणीकडे, कसं आहे, काय. चला. कच्छा टके पेडा 15 रुपये 70 आहे, 20 रुपये 100. तर या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या संदर्भात जी कथा आहे ती अशी आहे की जेव्हा रावणाने महादेवाची बऱ्याच वर्षे तपश्चर्या केली पण महादेवाने दर्शन नाही दिलं, त्यावर रावणाने आपले 10 मस्तक कापून महादेवाला अर्पण केले. त्यावर महादेव प्रसन्न झाले व रावणाचे सगळे मस्तक वापस रावणाला दिले आणि वरदान मागायला सांगितलं. त्यावर रावणाने असं वरदान मागितलं की तुम्ही माझ्यासोबत लंकेला चला, असं महादेवाला रावण म्हणाला. आणि महादेव तर लंकेला जाऊ शकत नव्हते, कारण जर गेले असते तर रावण अमर झाला असता, म्हणजे त्याला कोणी हरू शकलं नसतं. पण तरीसुद्धा महादेवाने रावणाला ते वरदान दिलं आणि महादेव शिवलिंगाच्या स्वरूपात रावणासोबत लंकेला निघाले. आणि मग मध्येच गणपती बाप्पा एका गुराख्याच्या रूपात येऊन रावणाला भेटली. आणि तेवढ्यात रावणाला असं वाटलं की त्यांना लघवी लागलेली आहे, लघुशंका लागलेली आहे. तर त्याने आपल्या हातातला शिवलिंग गुराख्याच्या रूपात आलेल्या गणपती बाप्पाच्या हातात दिला आणि हे शिवलिंग खाली ठेवू नको असं गणपती बाप्पाला सांगितलं. आणि लघुशंकेला तो गेला. पण गणपती बाप्पाने रावण गेला की लगेच शिवलिंग खाली जमिनीवर ठेवला आणि ते शिवलिंग तिथंच स्थापित झाला. तर तोच हा शिवलिंग आहे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो वैद्यनाथाचं दर्शन घेऊन मी आलो आहे आता परळीच्या बसस्टँडवर. आता चाललो बीडला वापस. जर तुम्ही पहिल्याच वेळेस माझी व्हिडिओ बघत असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू येणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. चला.